दोन्ही राष्ट्रवादींच्या विलिनीकरणाबाबत आमदार सुनील शेळकेंनी मोठं विधान केलं। सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वामध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्या तर आम्हाला आनंदच आहे असं विधान सुनील शेळकेंनी केलं। त्यामुळे पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणाच्या चर्चा रंगलेल्या आहेत। सुनेत्रा वहिनींच्या नेतृत्वात जर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मोठा होत असेल, सुनेत्रा वहिनींचं नेतृत्व मान्य असेल, तर दोन्ही पक्ष विलीनीकरण करून एकत्रितपणाने पुढे जात असेल तर आम्हाला देखील त्याचा अभिमान असेल। आमचा पक्ष मोठा होत असेल तर त्यामध्ये सर्वांनीच सकारात्मकपणाने पाहिला पाहिजे। आगामी काळामध्ये सुनेत्रा वहिनींचं नेतृत्व ज्यांना मान्य नसेल ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सोडून इतर पक्षामध्ये जातील असं देखील माझं मत आहे। दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या बाबतीत आमच्या पक्षामध्ये सध्या कोणती चर्चा नाही। जेव्हा काही चर्चा होईल तेव्हा आम्ही तुम्हाला सांगू, सध्या तरी कोणती चर्चा आमच्या पक्षामध्ये नाही। बाकी जे प्रमुख मंडळी आहेत त्यांनी त्यांचे जे आमदार आहेत त्यांनी जे वक्तव्य केलं ते त्यांचं वैयक्तिक वक्तव्य आहे, पण आमच्या पक्षामध्ये याच्या बाबतीत कुठेही काही चर्चा नाही। त्यांचा निर्णय त्यांनी घ्यावा, काय एकत्र यायचं नाही यायचं त्याबद्दलचा निर्णय त्यांनी घ्यायचा आहे। त्यांचा निर्णय त्यांनी घ्यावा, काय एकत्र यायचं नाही यायचं त्याबद्दलचा निर्णय त्यांनी घ्यायचा आहे। तसं सध्या तिकडे पण कॉम्पिटिशन सुरू आहे। काही कालावधीनंतर तुमच्यामध्ये जसं कोण जिंकणार आहे हे कळतं, तसं त्यांच्यामध्ये देखील कोण जिंकणार आहे आम्हाला कळेल। खरं तर अजितदादा गेल्यानंतर या बाबतीमध्ये मी चर्चा करणं योग्य नाही। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा हा वैयक्तिक प्रश्न आहे, कोणी कोणाबरोबर जावं कोणी कोणाबरोबर जाऊ नये। आणि याच्यामध्ये मी अनेक वेळा असं सांगितलंय की अजितदादांच्या पश्चात सुनेत्रा वहिनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी त्यांचा वारसा म्हणून सक्षमपणानं पुढे घेऊन जाऊ शकतात।